महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याचं निलंबन करण्यात आल्याचा प्रकार घडला। अंबादास दानवे यांनी भर सभागृहामध्ये शिवीगाळ केली आणि यावरून मोठा राजकीय राडा झाला, मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। अखेरीस अंबादास दानवेंचं 5 दिवसांसाठी निलंबन देखील करण्यात आलं, पण त्यावरून आता आरोपांचं राजकारण हे आणखी रंगल्याचं दिसतंय। पाहूयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या। तो हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा। विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे, ही माझी मागणी यांच्या पुढे राहील। हा जो काही आग्रह दुराग्रह विरोधी पक्षाचा होता तो पूर्णपणे चुकीचा आणि नियमबाह्य होता। पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भर सभागृहात शिवीगाळ केली आणि महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड तापलं। सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी आरोपांच्या जोरदार फैरी झडल्या। भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडत अंबादास दानवेंचं निलंबन करण्याची मागणी केली आणि सोबतच उद्धव ठाकरेंनाही लक्ष केलं। मी सभागृहाला आणि सरकारला आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील यामध्ये आवाहन करतोय की या बाबतीतली शिक्षा ही विरोधी पक्षनेत्याला झाली पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे, विरोधी पक्षनेत्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवासी आईची मागितली पाहिजे, ही माझी मागणी यांच्या पुढे राहील। एकूणच अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना केलेल्या शिवीगाळीचे सभागृहात आणि सभागृहाबाहेर जोरदार पडसाद उमटले। त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि सभापती नीलम गोऱ्हे यांनी दानवे यांचं 5 दिवसांसाठी निलंबन केलं। खरं म्हणजे अंबादासला सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही। आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेले, हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल। नाही, मग मी एक सांगतो, अंबादासजींबद्दल आक्षेप काय सांगा, का निलंबन केले सांगा जरा। मी नव्हतो सभागृहात, बरोबर आहे। त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयार आहे आणि मी मागतो, कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच। मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगंटीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत, कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील, पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे? जी काही कारवाई नियमानुसार झाली पाहिजे त्या नियमानुसारच ही कारवाई या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे हा जो काही आग्रह दुराग्रह विरोधी पक्षाचा होता तो पूर्णपणे चुकीचा आणि नियमबाह्य होता, हे देखील या ठिकाणी रेकॉर्डवर असलं पाहिजे। मला असं वाटतं सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा असं 150 खासदारांचं निलंबन केलं होतं। तर आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न, तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती। व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता, परंतु पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे। निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो। अंबादास दानवे यांनी सभागृहात शिवीगाळ केली आणि तेव्हापासून राजकीय वातावरण तापलं। आता दानवेंच्या निलंबनानंतर त्यावर काहीसा पडदा पडलाय, मात्र तरी सुद्धा राजकीय नेत्यांची महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का लावणारी बेजबाबदार वक्तव्य कधी थांबणार हा प्रश्न उरतोच। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।